तहान लागली की विहीर खणायची. टॅक्स कट व्हायला लागल्यानंतर टॅक्स वाचवण्यासाठी सेव्हिंग करायचं. ह्या दोन्ही गोष्टी सिमिलर आपल्याला वाटतात. याचं बेसिक रिझन काय की टॅक्स पण जाणार आहे आणि मला सेव्हिंगसाठी पैसे पण हवे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आपल्या पूर्ण बजेटवरती परिणाम होऊ शकतो. सो टॅक्सेशनसाठी जी इन्व्हेस्टमेंट असतात, मग ते ELSS म्युच्युअल फंडमध्ये असू दे, लाईफ इन्शुरन्समध्ये असू दे, PPF अकाउंटमध्ये असू दे, तुमचा PF किती जातो आहे, तुमचं मेडिक्लेम किती आहे, तुमचं NPS किती आहे, हे सगळं जे काय व्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे ना, हे तुम्ही आत्ताच करायला पाहिजे. जेणेकरून पुढचे 6-8 महिने आहेत ना, जे तुमच्या सेव्हिंगसाठी तुम्हाला वापरता येऊ शकतील. कारण की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी जो काय तुमचा बॅलन्स टॅक्स आहे ना, तो हेवीली तुमचा डिडक्ट होणार आहे. आणि त्यावेळेस आपण सेव्हिंग करायला गेलो नंतर तर सगळंच आपल्याला मेस होऊन जातं. आपल्या बजेटवरती परिणाम होतो. त्यावेळेस नंतर खर्च असतात. एप्रिलमध्ये फिरायला जायचं प्लॅनिंग असतं. एक्झाम फी भरायची असते मेमध्ये. तर हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तिन्ही क्रुशल महिन्यामध्ये ज्यावेळेस तुमचा टॅक्स जातो आहे त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायला लागते. सो आत्ताच तुम्ही जर का मंथली ELSS फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली, मंथली तुमच्या LICचं पेन्शन प्लॅनमध्ये चालू केली, तुम्ही जर का NPSमध्ये आत्तापासून चालू केली, तुमचा हेल्थ इन्शुरन्स जर का तुम्ही आत्ता EMIवरती चालू केला तर याचा पूर्ण टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला शेवटी बर्डन पण येत नाही. सो जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतील टॅक्सेशनच्या दृष्टीने, टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीने, इन्कमच्या दृष्टीने, तर डेफिनेटली मला कॉल करा. त्याचबरोबरीने गेल्या एक आठवड्याभरात तुम्ही जर का मार्केटला ऑब्झर्व केलं असेल की मार्केट्स 2000 पॉईंटनी वाढलं, त्याच्यानंतर 6000 पॉईंटने पडलं, म्हणजे टोटल 8000चा गॅप झाला. त्या मुवमेंटला सगळे पॅनिक होऊन विकायला लागले. त्याच्यानंतर परत 6000वरनं ते 6000 रिकव्हरी झाली, परत नॉर्मल स्टेजला आलं. सो हे जे प्लस मायनसचं जे सायकल असतं ना कुठल्याही मार्केटचं, याचा ॲडव्हान्टेज आपल्याला SIP थ्रू घेता येतो. कारण की ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ नॉर्मल पर्सन, मला कुठल्या मुवमेंटला एंट्री घ्यायची आणि कुठल्या मुवमेंटला मार्केटमध्ये एक्झिट घ्यायची हे खरंच कळत नाही. आणि ज्याला कळतं ना तो देव आहे. कारण की जर का त्याला हे माहिती आहे की मार्केट कधी पडणार आहे आणि कधी वाढणार आहे, तर त्याच्याकडे लाईनीत उभं राहून लोक इन्व्हेस्टमेंट्स करतील. पण असं कोणाच्या बाबतीत शक्य नसतं. सो हे सगळं आपल्याला मेस टाळण्यासाठी जर का तुम्ही SIP आत्तापासून चालू केल्या आणि एक साधारण 8 ते 10 वर्षांचा होरायझन ठेवला, त्याला प्रॉपरली ग्रो व्हायला चान्स दिला, कुठल्याही पॅनिक सिच्युएशन्समध्ये विड्रॉ पण केले नाहीत आणि खूप जास्त आनंद झाला, 12% 14% मिळतात म्हणून विड्रॉ पण नाही केलेत ना, तर तुम्हाला 10 वर्षाच्या पिरियडमध्ये खूप चांगल्यापैकी सायझेबल रिटर्न्स मिळू शकतात. त्याच्या जोडीला डेट फंडमध्ये जर का म्युच्युअल फंडमध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही जर का LICत टाकलं तर डेट फंड एवढेच तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट LICत मिळतो, प्लस गॅरंटेड टॅक्स फ्री पेन्शन मिळतं, प्लस पहिल्या दिवसापासून तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटला सिक्युरिटी मिळते आणि फॅमिलीला पण एक चांगला ब्रिदिंग स्पेस मिळतो इन केस काही मिसहॅप झालं तर. सो त्या रिलेटेड पण तुम्हाला जर काय डाऊट्स असतील, आपल्याला डिस्कशन करायचं असेल, टॅक्स फ्री पेन्शन प्लॅनबद्दल बोलायचं असेल, तर तुम्ही मला आत्ता कॉल करू शकता. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा जो बेस असतो फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये, तो ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी, जे तुम्हाला जेमतेम 22 रुपये दिवसाचे जर का तुम्ही स्पेअर करता तर 1 कोटीचं ॲक्सिडेंटल डेथ, डिसॅबिलिटी, इन्कम लॉस आणि 15,000 रुपये विकली कॉम्पेन्सेशन, हे सगळं त्याच्यात कवर होतं. सो ॲक्सिडेंट पॉलिसी 22 रुपये पर डे म्हणजे तुमच्या शेअर खर्चापेक्षा कमी खर्च आहे. आणि एक महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टी तुमची आहात किंवा नाही आहेत याच्यावरतीच डिपेंड असतात. जर का तुम्ही आहात पण आणि तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी लागते, तर अशा केसमध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सगळ्यात जास्ती काम येतो. हेल्थ इन्शुरन्स काढला म्हणून सगळ्याच क्लेमचे पैसे मिळतात, तर तोही गैरसमज आहे. बरेच जे क्लेम्स व्हायला पाहिजे होते असं तुम्हाला वाटतं, पण जर का तुमच्या क्लिनिकल रिपोर्ट्सप्रमाणे ते व्हायला पाहिजे होते असं वाटत नसेल ना, तर ते क्लेम सेटल होत नाहीत. सगळी नीट इन्फॉर्मेशन घ्या आणि मग हेल्थ इन्शुरन्स काढा. कारण की हेल्थ इन्शुरन्स तुम्ही एखाद्या एजंटकडनं करता, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त तुम्हाला तो काढून देण्यापुरता असते. क्लेम सेटल होतो किंवा नाही होते हे कंपनीवर डिपेंड असतं. पण एजंटकडनं तुम्ही इन्फॉर्मेशन प्रॉपर घेतली की कुठल्या कंडिशन्समध्ये तो रिजेक्ट होऊ शकतो, कुठल्या कंडिशनमध्ये तो सेटल होतो, तर ॲटलिस्ट तुमचे रिलेशन्स त्याच्याबरोबर चांगले राहतात. एका हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एक चांगला ॲडवायझर किंवा एखादा चांगला मित्र तुम्ही गमवू नका. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन पूर्ण घ्या हेल्थ इन्शुरन्स काढताना आणि मग डिसिजन घ्या. असे बरेचसे अँगल्स आहेत, बरेचसे इन्व्हेस्टमेंट्स ऑप्शन्स आहेत. बजाज फायनान्सची FD जी तुम्हाला 8.5% जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देते, अशा तुमच्या करंट ज्या FDज आहेत, ज्या खूपच कमी रेटने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, त्या तुम्ही तिथे शिफ्ट करू शकता. खूप गोष्टी आहेत. फक्त पैसा कमवणं हा एकच अँगल नसतो. आलेला आहे तो पैसा जर का आपण वाढवू शकलो तर त्याला पण एक पैसा कमवण्याचं आपण स्रोत म्हणू शकतो. फक्त इन्कम जनरेशन ॲक्टिव्हली इज इम्पॉर्टंट नाही आहे, तर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेशन हे पण खूप महत्त्वाचं असतं. खूप डिस्कशनला आहे आणि आज बरेच दिवसांनी फेसबुकवरती आहे मी. सो तुम्ही नक्की तुमच्या काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला पाठवा आणि मी त्याच्यावरती रिप्लाय पण करीन. माझा नंबर आहे 9819401681.
माझं नाव आहे वैभव जोशी. मी सेल्स मॅनेजर आहे स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये. लाईफ इन्शुरन्समध्ये गेले मी 17-18 वर्ष. मी जे इंटरनॅशनल नॉर्म्स असतात एजन्सीसाठी MDRT म्हणून, $1,000,000 राऊंड टेबल, जे भारतातनं फक्त 2 किंवा 3% लोकच क्वालिफाय होतात, त्या क्लबचा मी मेंबर आहे. गेली 24 वर्ष मी फिनान्शियल कन्सल्टन्सीमध्ये. आपलं कॉर्पोरेट डिपॉझिटचं काम मोठं आहे, आपलं हेल्थ इन्शुरन्सचं काम चांगलं आहे, आपलं म्युच्युअल फंडचं काम खूप मोठं आहे आणि लाईफ इन्शुरन्सचं तर खूपच चांगलं आहे. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्ही कुठे अडकलेला असाल, तुम्हाला काही तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून घ्यायचे असतील, तरी तुम्ही मला डेफिनेटली कॉल कराल. ते विदाऊट एनी एक्स्ट्रा कॉस्ट माझ्या पूर्ण टीम आहे त्यांच्याकडनं मी करून घेऊ शकतो. त्याच्या बदल्यात मला काहीही नको आहे. मला तुमचे आशीर्वाद हवेत आणि त्याबद्दल तुमचे रेफरन्स मला मिळालं त्याहून छान. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.